नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला डी-ए-पीची वैशिष्ट्य सांगणार आहे आणि डी-ए-पी कोणत्या स्टेपला टाकायचं आपल्या पिकाला आणि त्याचं काम काय करतं, त्याच्यातला नत्र आणि स्फुरद केव्हा लागू होतं, मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. याला आपण डी-ए-पीला आपण प्रत्येक पिकांना वापरू शकतो. जसं की कंदवर्गीय पीक, फुलवर्गीय पीक, अनेक पिकांना आपण याचा वापर करू शकतो. आणि याच्यामध्ये नत्र 8% स्फुरद 46% मित्रांनो. आणि याच्यातलं नत्र आणि स्फुरद किती दिवसात लागू होणार मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. याच्यामधलं जे 18% नत्र आहे हे जवळपास 48 घंट्याच्या नंतर आपल्या प्लॉटला लागू होतं. आणि स्फुरद जे ते जवळपास 20 ते 30 दिवसाच्या या दरम्यानमध्ये आपल्या प्लॉटला लागू होतं. आणि नत्र याच्यामधलं जे येतं ते एकदम स्मूथली येतं, दमानं लागू होतं. आणि याच्यामध्ये जो स्फुरद येतो, बाकी जे NPK मध्ये स्फुरद येतं ते वेगळ्या प्रकारचं येतं. हे डायमोनियम फॉस्फेट असल्यामुळं आपल्या मालाला ग्रेनरी, दुसरं म्हणजे वाढ, तिसरं म्हणजे पानाची रुंदी, मालाची साईज, फुटव्याची वाढ, एकदम जाडीपणा राहतो. हे डी-ए-पीचं वैशिष्ट्य आहे. आणि डी-ए-पी ज्या प्लॉटला गेलेलं आहे तिथं व्यवस्थित प्लॉट डेव्हलप राहतो. आणि तिसरं म्हणजे की दुसऱ्या NPK पडता ही NPK स्वस्त असल्यामुळं ही शेतकऱ्यांना पुरवणारं NPK, दुसऱ्या कंपनीचं NPK घ्यायला गेलो आपण 10, 26, 12, 32 रेट वाढलेले. आणि डी-ए-पीची ही वैशिष्ट्य अशी असल्यामुळं डी-ए-पीचा अतिशय वापर केला जातो.